नमस्कार मित्रांनो, मी रणजित बर्गे आणि ट्रॅव्हल स्टोरीच्या एका नवीन एपिसोडमध्ये आपलं स्वागत आहे। आज आहे रविवार आणि रोहाच्याच जवळ असलेल्या एका सुंदर अशा गडावर आज आम्ही चाललो, म्हणजेच कोसळ गडावर। असा भरपूर असा पाऊस पडतोय सगळीकडं, इतकं सुंदर असं हे वातावरण आहे आणि जिकडं तिकडं एकदम पेरणीची सगळी कामं चालू आहेत। आपण बघू शकता या आजूबाजूच्या शेतीमध्ये भात लावणी चालू आहे। कोकणातली भात लावणी म्हणजे एक नयनरम्य असं दृश्य आणि जिथं जिथं ही भात लावणी मला दिसते तिथं तिथं मी आवर्जून अशी गाडी थांबवून मी भात लावणी बघत बसतो। भात लावण्याची अशी ही सुंदर अशी दृश्य बघत बघत आम्ही चाललो घोसाळ गडावर। रोहा मुरुड रोडवर 10 ते 15 किलोमीटरवर घोसाळे हा गड आहे। हा समोर दिसतोय तो घोसाळ गड आहे, खूप जवळ आहे आणि या सुंदर अशा या वातावरणामध्ये भारी वाटते। सागरी व्यापारी मार्गांचं रक्षण करण्यासाठी बरेच असे टेहळणी गड रोहा तालुक्यामध्ये आपल्याला दिसतात। हे गड जास्त मोठे जरी नसतील तर निसर्गरम्य अशा जंगलामध्ये आपल्याला दिसून येतात। यामध्ये अवचितगड, सुरगड, तळगड असे बरेच गड आपल्याला दिसतात। फायनली घोसाळे या गावात आलो। घोसाळे या गावातूनच आपल्याला गडावर जाण्यासाठी मार्ग आहे। हे आहे घोसाळगड गाव आणि घोसाळगड गावात आपण आलो। त्या घोसाळगड गावात एक आपल्याला मंदिर दिसतंय, आपलं गणेश मंदिर आहे आणि या गणेश मंदिराच्या इथंच आपण ही गाडी पार्क करू शकतो। आता वरून आपल्याला हे घोसाळे गाव सगळं आपल्याला दिसतंय। आता इथूनच आपला ट्रेक चालू होतोय। 20 ते 30 मिनिटं आपल्याला लागतील वरती जायला, जास्त काय मोठा हा गड नाहीये। रोहा मुरुड रोडवरील हा परिसर मला खूप आवडतो। बऱ्याच वेळा मी ह्या परिसरामध्ये भटकंती करायला येतो। रोहापासून 10 ते 15 किलोमीटर अंतरावर हा गड आहे। एक छोटासा गड आहे पण एक सुंदर असा हा गड आहे। सुंदर असे पक्ष्यांचे आवाज सगळीकडे येत होते, जणू काही हे पक्षी पाऊस पडल्याचा आनंद व्यक्त करत होते। 10 ते 15 मिनिटं झालेत आणि आता अजून मला वाटतं 5 ते 10 मिनिटातच हा गड येईल, कारण आपण बघू शकतोय गडाची ही तटबंदी आपल्याला आता दिसायला लागले। गडावर दुसरं कोणीही नसल्यामुळे फक्त पावसाचा आणि पक्ष्यांचा आवाज आम्हाला ऐकू येत होता। निसर्गाचा मनमुराद आनंद घेणं म्हणजे हेच। इतकं नाही आपलं घसरट, थोडासा तर दगडी पॅच लागलेला आहे आपल्याला, दगडी कातळ आहे पण अजून पण व्यवस्थित आहे चढण्यासाठी, जास्त काय घसरट अजून झालेलं नाही। बघू शकताय कशी भात लावणी, सुंदर अशी ही भात लावणी सगळीकडे चालू आहे। फायनली आपण 10 ते 15 मिनिटातच वरती आलेलो आहोत आणि इथं आपल्याला दिसतंय हे गडाचं प्रवेशद्वार। गडाचं प्रवेशद्वार पूर्णतः ढासळलेलं आहे, पण इथं आत आल्यानंतर आपल्याला बरंच काही इथं आपल्याला बघायला मिळतं। इथं एक पाण्याचं टाका आहे आणि इथं एक चोर दरवाजा आहे। आता चोर दरवाजा आपण बघूया आणि एक पाण्याचं टाकी जे आहे वरती ते पण आपण बघूया। हा दिसतोय तो आहे चोर दरवाजा। खूप कमी गडांवर असे हे चोर दरवाजे आपल्याला पाहायला मिळतात। अजूनही भक्कम अशा अवस्थेत हा चोर दरवाजा आपल्याला दिसतो।
आणि चोर दरवाजाच्या वरच्या बाजूलाच एक आपल्याला पाण्याचं एक टाकं दिसतंय, ते पण आपण बघूया. हे बघू शकता, हे पाण्याचं टाकं आणि आतमध्ये असं एक आपल्याला दगडी खांब सुद्धा दिसतोय. या गडावर अशी बरीच अशी पाण्याची टाकी आहेत. आपण आता गडाच्या मुख्य प्रवेशद्वाराच्या जवळच आहोत आणि इथून आपल्याला जायचं आहे असंच उत्तरेच्या बाजूला. उत्तरेच्या बाजूला थोडासा आपल्याला एक बुरुज आहे आणि परत रिटर्न येऊन परत आपल्याला दक्षिणेच्या बाजूला जायचं आहे. असा हा गड उभा गड आहे. हा बघू शकताय आपण आता गडाच्या वरती आलोय आणि आता चाललोय आपण गडाच्या वरती आल्यानंतर उत्तरेच्या बाजूला निघालो आणि बघतो तर काय, सगळीकडे हिरवगार असा निसर्ग आपल्याला दिसत होता. जिकडे बघल तिकडे हिरवीगार झाडे. असं वाटत होतं वेगळ्या जगात आलोय. खरंच पावसाळ्यातील ट्रेक म्हणजे एक वेगळीच मजा असते, पण जर कमी पाऊस असेल तरच ही मजा आपल्याला घेता येते. जुलैचं हे इतकं सुंदर असं वातावरण आहे, खूप भारी वाटतंय. इथून आपल्याला सगळा निसर्ग, सगळा हा भाग आपल्याला दिसतो. ते दिसतंय ती मांदाडची खाडी आहे आणि तिथूनच आपल्याला सगळी खाडी चालू होती. तिथूनच हा रोड जातो जंजिऱ्याला आणि जंजिऱ्याच्या साईडला आपल्याला आहे मुरुड. मुरुडला जाण्यासाठी सुद्धा हा रोड आहे आणि एक रोड आहे तो किल्ल्याच्या दुसऱ्या बाजूने आहे मुरुडला जाण्यासाठी रोड. पुढे आल्यानंतर थोडीशी विश्रांती घेतली. थंडगार हवा घेत हिरवागार निसर्ग बघत बसण्याची मजा काही वेगळीच होती. पाऊस कमी असल्यामुळे ही मजा आम्हाला घेता आली. उत्तरेचा बुरुज बघितला आणि बुरुजाहून घोसाळी गाव आणि घोसाळी गावातील लोकांची शेती खूप सुंदर अशी दिसत होती. उत्तरच्या बाजूचा बुरुज आपला बघून झालेला आहे आणि आता आपल्याला असंच या गडाच्या वरती जाऊन आपल्याला असाच वरून आपल्याला रस्ता आहे वरती जायला आणि गडाच्या वरती पण थोडंसं आपल्याला बघायला आहे. पाण्याच्या टाक्या, महादेवाचं मंदिर आणि एक तोफ, ती आपण आता बघणार आहोत. छोटासा असा हा गड आहे पण खूप सुंदर असा आहे. निसर्गरम्य अशा या वातावरणात हा गड आहे. फॅमिली ट्रेकसाठी तर अतिशय उत्तम. आता हे आपल्याला अशा या पायऱ्या लागतील आणि या पायऱ्या चढून जायचं आहे थोडंसं वरती. आपल्याला जास्त वरपर्यंत पायऱ्या नाहीत आणि या पायऱ्यातून वरती गेल्यानंतर साईडनं आपल्या उजव्या साईडने आपल्याला गडाच्या मागच्या बाजूला जायचं आहे. आता थोडासा पाऊस आला आहे, बराच वेळ जरा पाऊस उघडलेला होता, त्यामुळे एक मस्तपैकी फोटो आणि व्हिडिओग्राफी आमची झाली आता. इथून वरती आल्यानंतर एक उजव्या साईडला थोडेसे पाण्याच्या टाके आहेत दोन, ते आपण बघूया. त्या बघू शकताय या पूर्ण अशा या कातळामध्ये कोरलेल्या या दगडी टाक्या. इथं एक आहे पण तिथून जरा जाण्यासाठी स्लिपरी आहे, त्यामुळे आपण त्या टाकीकडे काही जात नाही. थोडंसं वरती आल्यानंतर सुद्धा डाव्या साईडला पाण्याच्या टाक्या आहेत, त्या आपण बघू शकतो. ह्या पूर्ण अशा भरलेल्या आहेत, पूर्ण अशा या भरलेल्या आहेत पाण्याच्या टाक्या. आता असंच आपण गडाच्या दक्षिणेच्या बाजूला चाललोय आणि हा जो गड आहे बालेकिल्ला, या बालेकिल्ल्याच्या बरोबर खालच्या बाजूने हा पायवाट आहे. थोडासा जंगली भाग आहे. बघू शकता हा पूर्ण असा हा किल्ला कातळामध्ये आहे आणि या कातळाच्या खाली आहेत या थोड्याशा गुफा केलेल्या आहेत. आपण आता या गुफा पण बघूया. बऱ्याच अशा आपल्याला या गुफा इथं दिसतील आणि या गुफाच्या शेजारी एक आहे महादेवाचं मंदिर.
छोटीशी एक महादेवाची पिंड आहे, ती पण आपण बघणार आहोत. आणि इथं तुम्ही बघू शकता, इथं पावसाळ्याच्या दिवसात किंवा निवाऱ्यासाठी एक उत्तम इथं जागा आपल्याला दिसू शकते. इथं एक आपल्याला दिसतंय शिवलिंग. शिवमंदिराच्या बाजूनेच आपल्याला हा अशी पायवाट आपल्याला दिसते आणि इथूनच आपल्याला 2 मिनिटं आपल्याला चालत जायचं आहे मागच्या बाजूला. तर सध्याला या गडावर आमच्याशिवाय कोणीही नाही आणि ह्या प्रचंड अशा या जंगलातून या पायवाटेहून आम्ही चाललो आहे गडाच्या मागच्या बाजूला. गवत बघ किती वाढले आहे. फायनली आम्ही आलेलो आहोत या गडाच्या दक्षिणेच्या बाजूला आणि इथं आपल्याला दक्षिणेच्या बाजूला एक तोफ दिसते, गडावरील ही एकमेव तोफ. इकडं आपल्याला समोर सगळं दिसतंय, मांदाडची खाडी, विरचोली एक गाव आणि जंजिऱ्याला आणि मुरुडला जाण्यासाठी हा रोड. खूप असा निसर्गरम्य असा हा परिसर आहे, जिकडं बघल तिकडं सगळी झाडी आहेत. त्यामुळे एक शांत आणि एक सुंदर असं एक गड जर बघायचा असेल तुम्हाला तर हा घोसाळगड उत्तम गड आहे. हा सुंदर असा हा टेहळणी गड आहे. हे गड फक्त शत्रूंवर लक्ष ठेवण्यासाठी, सागरी मार्ग जे होते त्यांच्यावर लक्ष ठेवण्यासाठी हे गड उपयोगात आणले जायचे. अशा प्रकारे आमचा हा गड बघून झालेला आहे. आता पाऊस चालू झालेला आहे, त्यामुळे आता आम्ही कॅमेरा ठेवत आहे. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते जरूर कळवा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुरंदरच्या तहामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी जे 12 किल्ले आपल्याकडे ठेवले त्यातील 6 एक किल्ला. हा व्हिडिओ कसा वाटला ते जरूर कळवा. आणि असेच भटकंतीचे नवीन व्हिडिओ बघायचे असतील तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि बेल आयकॉनचं बटनसुद्धा दाबा. धन्यवाद.